नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्या विषयामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल एका माहिती तिथं जाणून घेणार आहोत. ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो, हिचं नाव आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, SCO हिला शॉर्टमध्ये म्हणतात. आता SCO बद्दल माहिती जाणून घेण्याचं कारण असं आहे की SCO ची एक परिषद रिसेंटली इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये आयोजन त्याचं करण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहे जयशंकर हे तिथं गेले होते. तर अशा परिस्थितीत हे समजून घेणं फार महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जी संघटना आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, हिचं महत्त्व काय आहे भारताच्या दृष्टिकोनातून. तर त्यामध्येच आपण आज बघणार आहोत की SCO ची निर्मिती कशी झाली, भारत कधी SCO चा सदस्य बनला आणि याची उद्दिष्टे काय आहे. आणि भारताच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर SCO चं सदस्यत्व भारताच्या दृष्टिकोनातून का बरं महत्त्वपूर्ण आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या स्क्रीनवर एक फोटो आलेला आहे, त्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे दोघे जण हस्तांदोलन करत आहे. तर हा जो फोटो आहे विद्यार्थी मित्रांनो SCO समिटच्या आधी तिथं घेण्यात आलेला आहे. यामध्ये अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती की भारताचे जे परराष्ट्र मंत्री जवळपास तब्बल 9 वर्षानंतर पाकिस्तानच्या तिथे दौऱ्यावर होते आणि एक प्रकारचा भारत आणि पाकिस्तानमध्ये जो बंद झालेला संवाद आहे तो देखील सुरू होऊ शकतो अशी आशंका तिथं वर्तवण्यात येत होती. पण जयशंकर यांनी आधीच सांगितलेलं होतं की अशा प्रकारचा कोणताही बायलॅटरल टॉक तिथे होणार नाही आणि मी फक्त SCO समिटची तिथे मीटिंग अटेंड करायला चाललोय, तोच त्यांचा पर्पज होता विद्यार्थी मित्रांनो. तर एवढंच एक हस्तांदोलन झालं. याच्या व्यतिरिक्त हे दोन्ही देश किंवा दोन्ही देशांचे जे नेते आहेत ते आमोरासमोर तिथं आलेले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक SCO समिटमध्ये अशा प्रकारचा एक फोटो तिथं काढण्यात येतो. आता SCO ही जी संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्रकारची प्रादेशिक संघटना आहे. पण फक्त प्रादेशिक संघटना नव्हे तर सगळ्यात मोठी प्रादेशिक संघटना देखील म्हणून SCO चा तिथं उल्लेख केला जातो. म्हणून याचं महत्त्व खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. आता थोडा कंटेक्स्ट समजून घेऊया. मी आता सांगितलं की 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी इथं SCOचं जे परिषद आहे त्याचं आयोजन पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद इथं करण्यात आलं होतं आणि त्यासाठी आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर तिथं व्हिजिट करायला गेले होते. या बैठकीचं जे आयोजन होतं विद्यार्थी मित्रांनो ते कुठे करण्यात आलं होतं? इस्लामाबाद इथं. तर विशेष करून इथं बघायला गेलं तर पाकिस्ताननं भारताच्या पंतप्रधानांना तिथं आमंत्रित केलं होतं, पण भारताचे पंतप्रधान तिथं न जाता त्यांच्या जागेवर कोणाला पाठवलं? जयशंकर यांना पाठवलं आणि भारताचं प्रतिनिधित्व तिथं भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना केलं. आता SCO बद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला सुरुवात करण्याच्या आधी पहिले हे समजून घेणं आवश्यक आहे याची सुरुवात झाली कशी आणि याचा पर्पज काय होता. तर याची सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो 1996 मध्ये शांघाई इनिशिएटिव्हची सुरुवात झाली होती. आता हे शांघाई इनिशिएटिव्ह मध्ये एकूण 5 सदस्य देश होते आणि या 5 सदस्य देशांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण जो देश होता तो आहे रशिया आणि चायना. तर विद्यार्थी मित्रांनो 1991 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की रशिया किंवा आधीचा USSR त्याचं विघटन झालं आणि USSRचं विघटन होऊन जवळपास 15 देश तिथे निर्माण झाले आणि हे 15 स्वतंत्र देश तिथं तयार झाले. आता हे जे 15 देश तयार झाले यामध्ये प्रामुख्यानं अतिरेकी धार्मिक गट आणि वांशिक तणाव हे 2 मुद्दे तिथं खूप जास्त हॉट होते आणि या दोन्ही मुद्द्यांच्या अवतीभोवती असं शक्यता वर्तवण्यात येत होती की तिथं दहशतवादाचा पुरस्कार वाढू शकतो किंवा जे काही बॉर्डर इश्यू आहे हे नवीन तयार झालेले राष्ट्र आणि चीन आणि रशिया यामध्ये अजून देखील तणाव वाढू शकतो. तर याच्या अनुषंगानं शांघाई इनिशिएटिव्हची तिथं निर्मिती करण्यात आली 1996 मध्ये. या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि सुरक्षेच्या बाबतीत सहकार्यासाठी एक गट तयार केला गेला आणि 1996 मध्ये जी सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो आणि मोजक्या 3 की 4 वर्षामध्ये याचं जे काही देश तिथे नवीन निर्माण झाले होते त्यामधील जे काही बॉर्डर टेन्शन्स होते ते एकदम मिटून गेले आणि बाकीच्या राष्ट्रांना वाटायला लागलं की 3-4 वर्षांमध्ये जर यांनी जो नवीन देश तयार झाले होते त्यांच्यामधला तणाव तिथं निवळला गेला आहे तर अशा पद्धतीने याला एक सक्सेसफुल संघटना म्हणून तिथे याचा उदय झाला. तर याचीच परिणिती तिथं बघायला गेला विद्यार्थी मित्रांनो तर 2001 मध्ये शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची तिथं सुरुवात करण्यात आली. त्याच्या आधी बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो की प्रामुख्यानं सेंट्रल एशिया हा जो रिजन आहे याच्यावर फोकस ठेवून या संघटनेची तिथं निर्मिती करण्यात आली. म्हणजे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा जो मेन एक डोमेन आहे तो कोणता आहे? सेंट्रल एशिया. आता हे सेंट्रल एशियामध्ये एकूण कोणते कोणते कंट्रीज आहेत ते बघूया. कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. या प्रत्येक देशाची राजधानी देखील लक्षात ठेवा. कझाकिस्तानची अस्ताना, किर्गिस्तानची बिश्केक, तजाकिस्तानची दुशानबे, उझबेकिस्तानची ताशकंद आणि तुर्कमेनिस्तानची अशखाबाद. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा 1996 मध्ये शांघाई इनिशिएटिव्ह किंवा शांघाई 5 ची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्यानं चीन आणि रशिया तर होतच, त्या व्यतिरिक्त कझाकिस्तान होता, किर्गिस्तान होता आणि तजाकिस्तान होता. त्यानंतर 2001 मध्ये जेव्हा शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन निर्मिती करण्यात आली तेव्हा यामध्ये उझबेकिस्तानला देखील ऍड करण्यात आलं. म्हणजे एकूण सदस्य संख्या किती झाली? 6 झाली. यावरच आधारित SCO ची स्थापना 15 जून 2001 रोजी शांघाई येथे आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून करण्यात आली आणि त्यात
उझबेकिस्तानचा 6वा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. आता याच संघटनेमध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य म्हणून 2017 साली सामील झाले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर हे जे फाउंडिंग मेंबर्स होते ते फाउंडिंग मेंबर्स एकूण किती होते शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे? तर 6 होते. आता शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची थोडी रचना आपण बघूया. यासाठी थोडं टाइमलाईन आपल्याला बघावं लागेल. तर एकंदरीत याची सुरुवात झाली, जी पार्श्वभूमी आपण म्हणू शकतो ती होती 1996ला. यामध्ये 5 देशांनी मिळून शांघाई 5 किंवा शांघाई इनिशिएटिव्हची स्थापना केली. त्यामध्ये कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान. त्यानंतर 2001 मध्ये या 5 देशांमध्ये उझबेकिस्तान ऍड झाला. ठीक आहे. त्यानंतर शांघाई 5 चे नाव बदलून SCO असे करण्यात आले. SCO म्हणजे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. त्यानंतर 2015 मध्ये उफा रशिया येथे SCO ने भारत आणि पाकिस्तानला पूर्ण सदस्य म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक ट्विस्ट असा आहे की भारताची मेंबरशिप, भारताला सदस्यत्व मिळालं पाहिजे, आपली बाजू ठेवली रशियानं, आणि पाकिस्तानला सदस्यत्व मिळालं पाहिजे, ही बाजू ठेवली चीननं. म्हणून दोन्ही राष्ट्रांचे जे प्रपोजल होते ते ऍक्सेप्ट करण्यात आले आणि भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही सदस्यत्व तिथं बहाल करण्यात आलं. त्यानंतर 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तानला ऍक्च्युअली तिथे इन्व्हॉल्व्ह करण्यात यावं त्याची प्रोसेस सुरू झाली. 2017 मध्ये असताना येथे भारत आणि पाकिस्तान अधिकृतपणे म्हणजे ऑफिशियली SCOचा पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये इराणला देखील SCOचा पूर्ण सदस्यत्व म्हणून तिथे ऍक्सेप्ट करण्यात आलं आणि आता 2024 जुलै महिन्यामध्ये बेलारूसला सुद्धा SCOचा पूर्ण सदस्यत्व देश म्हणून तिथं बहाल करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत आता जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर SCOचे टोटल मेंबर्स किती झालेले आहेत? 10 टोटल मेंबर्स झालेले आहेत. 2 ऑब्झर्व्हर स्टेट्स आहेत आणि 14 डायलॉग पार्टनर्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडं टाइमलाईन आपण जर मॅपच्या मार्फत जर इथं बघितली तर निर्मिती कधी झाली SCOची विद्यार्थी मित्रांनो? 2001 साली. किती सदस्य संख्या होती? 6 सदस्य देश होते. त्यामध्ये चायना, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान. त्यानंतर 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांना सदस्यत्व देण्यात आलं. त्यानंतर 2023 मध्ये इराण आणि 2024 मध्ये बेलारूस हे याचे सदस्य बनले. म्हणजे एकंदरीत जर आता बघायला गेलं तर SCOची सदस्य संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10 आहे आणि 2 याचे ऑब्झर्व्हर स्टेट्स आहे. आता हे जे 2 ऑब्झर्व्हर स्टेट्स आहे हे कोण आहे? एक अफगाणिस्तान आहे आणि दुसरं मंगोलिया. यांना निरीक्षकाचा दर्जा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे दोनही देश तिथे SCOचे सदस्य तिथं बनू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतर हे बघून घेणं आवश्यक आहे की SCO संस्थेचे उद्दिष्ट काय आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे संबंध मजबूत करणे, म्हणजे जे काही सदस्य राष्ट्र आहे यांच्यामधील संबंध मजबूत करणे. राजकीय, आर्थिक, सुरक्षा सहकार्याच्या माध्यमातून सदस्य देशांमधील संबंध मजबूत करणे हे SCOचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर सहकार्याला प्रोत्साहन देणे, त्यामध्ये प्रामुख्याने राजकारण, व्यापार, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण यावर सहकार्य करणे. त्यानंतर शांतता आणि सुरक्षितता राखणे. SCOचे उद्दिष्ट प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता राखण्याचे देखील आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लोकशाही, आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करणे. SCOचे उद्दिष्ट लोकशाही, न्याय आणि तर्कसंगत आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक व्यवस्था निर्माण करणे हे देखील आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे SCOचं विद्यार्थी मित्रांनो ते आहे दहशतवाद, कट्टरवाद, अलिप्ततावाद, संघटित गुन्हेगारी आणि बेकायदेशीर स्थलांतर यासारख्या धोक्यांशी लढण्याचे SCOचे देखील उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्येच SCOच्या उद्दिष्टाला तिथं उद्देशून एक शांघाई स्पिरिट देखील अनाऊन्स करण्यात आलाय. आता हे शांघाई स्पिरिट हे SCOचे मुख्य मूल्य आहे. हे परस्पर विश्वास, परस्पर लाभ, समानता, सल्लामसलत, सांस्कृतिक विविधतेचा आदर आणि SCO सदस्यांमधील समान विकासाचा पाठपुरावा याविषयी आहे. म्हणजे तुम्हाला असं जर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की शांघाई स्पिरिट कशाला उद्देशून आहे, तर हे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेला उद्देशून तिथं आहे. त्यानंतर SCO संघटनेची रचना कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे शॉर्टमध्ये बघून घेऊया. तर याच्यामध्ये जे टॉप एकदम डिसिजन मेकिंग बॉडी आहे त्याला म्हणतात काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट आणि त्याच्या खाली बॉडी येते काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट आणि त्याच्या खाली काउन्सिल ऑफ फॉरेन मिनिस्टर्स वगैरे या विविध प्रकारच्या बॉडी आहे. याच्यामधली महत्त्वपूर्ण जी संस्था आहे जी SCO न बनवलेली आहे दहशतवादाविरोधी ती आहे रॅट्स. त्याला रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर असं देखील म्हटलं जातं आणि भारत देखील याचा सदस्य असल्यामुळे भारत देखील या रॅट संघटनेचा काय आहे सदस्य आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पाकिस्तानमध्ये जी मीटिंग झाली विद्यार्थी मित्रांनो SCOची ही कोणती होती, ही होती काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर याची मीटिंग होती आणि 2024 जुलैमध्ये जी मीटिंग झाली होती ती होती काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट. ठीक आहे, तर ही अशा पद्धतीनं SCOची रचना आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं जे सेक्रेटरिएट आहे, ठीक आहे, सचिवालय, ते बीजिंग चायनामध्ये तिथं लोकेटेड आहे आणि याची ऑफिशियल भाषा जी आहे 2 ऑफिशियल भाषा आहे SCOच्या, एक रशियन भाषा आणि दुसरं चायनीज भाषा. म्हणजे तुम्ही याचा जेव्हा फोटो वगैरे घेतात हे लोक तेव्हा तुम्ही बघू शकता मागे तिथे एक तर चायनीज भाषेत लिहिलं असतं, एक इंग्रजी भाषेत आणि तिसरं रशियन भाषेत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की SCO संस्थेचे उद्दिष्ट काय आहे. आता
शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO ही एक प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थापैकी आहे. मी आधीच सांगितलं की आंतरराष्ट्रीय संस्था तर आहे, पण एक जगातील प्रमुख रिजनल ऑर्गनायझेशन देखील आहे. मध्य आशियाच्या राजकीय दृष्टिकोनातून या संस्थेचे महत्त्व अधिक आहे. सुरक्षा समस्या हाताळणे आणि मध्य आशियाई संबंध सुधारणे हे या संस्थेच्या प्रमुख उद्देशांपैकी एक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये प्रमुख जे देश आहेत ते कोण आहे? एकतर चीन, रशिया आणि भारत. याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा याचा प्रमुख उद्देश चीन आणि रशियाचा काय होता? तर अमेरिकेला तिथं काउंटर करणं. कारण अमेरिकेची जी मोठी सुरक्षा संस्था आहे त्याचं नाव आहे नाटो. त्या नाटोला प्रत्युत्तर म्हणून तिथं SCO ची निर्मिती केली गेली आहे. अशा पद्धतीचा देखील एक विचार तिथं मांडण्यात येतो. तर चीन आणि रशिया हे दोन्ही देश अमेरिकेच्या प्रभावाविरोधात भूमिका घेतात. त्यामुळे SCO ची स्थापना हे अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या नाटोला रशिया आणि चीनचे प्रत्युत्तर म्हणून देखील पाहिलं जातं. याच्याच पद्धतीनं 4 जे डेव्हलपिंग देश आहेत ते एकत्र आले. ब्राझील, रशिया, भारत आणि चीन ह्या 4 देशांनी 2006 साली ब्रिक नावाच्या संघटनेची देखील तिथे निर्मिती केलेली आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की मुख्यत्वे जर बघायला गेलं की ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्या पाश्चिमात्य देश तिथं त्यांना लीड करून आले. तर त्याला काउंटर म्हणून देखील एक काय एक ब्रिक संघटनेचा तिथं उदय झाला होता आणि त्यालाच आज ब्रिक्स देखील असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका देखील ऍड करण्यात आलेला आहे आणि एकूण सदस्य राष्ट्रांची संख्या किती झालेली आहे? 5 झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर परंतु अलीकडच्या वर्षात अशा मंचावर कुणाचा प्रभाव जास्त आहे यावरून त्यांच्यामध्ये स्पर्धा देखील सुरू असल्याचे चित्र आहे. आता विशेष करून इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर जेव्हा USSRचं विघटन झालं तर USSRची जी काही लेगसी होती ती कोणाला गेली? रशियाला गेली आणि 15 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हा जो मध्य आशियाचा भाग आहे आणि मध्य आशियाचे जे काही देश आहेत यांच्यावर प्रामुख्याने प्रभाव कोणाचा असायला पाहिजे होता? रशियाचा. तर रशियाचे प्रयत्न तसेच आहेत की SCOच्या माध्यमातून हे जे काही सेंट्रल एशियन देश आहे यांच्यावर रशियाचा प्रभाव असला पाहिजे. पण त्यामध्ये आता चायना काय करत आहे? चायनाचा जो नवीन एक प्रकल्प आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा सिल्क रोड इनिशिएटिव्ह देखील त्याला म्हणतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून चायना या सेंट्रल एशियन कंट्रीजना जास्त करून तिथं त्यांना मदत देत आहे, पैशांची मदत पुरवत आहे, त्या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी त्यांना मदत करत आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता या SCO मध्येच रशिया आणि चायना यांच्यापैकी कोणाचं प्रभुत्व जास्त राहील या सेंट्रल एशियन कंट्रीजवर याच्यामध्ये स्पर्धा आणि चढाओढ तिथं लागलेली आहे. मध्य आशियाई देश रशियाच्या प्रभाव क्षेत्राखाली येतात, तर चीननेही या प्रदेशात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करून तेल आणि वायू समृद्ध राष्ट्रांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं देखील उद्दिष्ट जर या SCO ला जॉईन करण्याचं जर बघायला गेलं तर प्रमुख उद्दिष्ट काय आहे की आपले भारताचे आणि या मध्य आशियाई देशांचे संबंध सुधारायला पाहिजे. कारण मध्य आशियाई देशांसोबत आपला कनेक्ट 1991 नंतर फार कमी राहिलेला आहे. म्हणून पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढवणं, आर्थिक संबंध वाढवणं आणि कनेक्टिव्हिटी इम्प्रोव्हाइज करणं, जेणेकरून या मध्य आशियाई देशांमध्ये जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे त्यामध्ये प्रामुख्यानं तेल आणि वायूचे भंडार जे आहे याचा फायदा भारताला तिथे येणाऱ्या काळामध्ये मिळाला पाहिजे. त्यानंतर अलीकडच्या वर्षात चीनच्या वाढत्या आर्थिक ताकदीमुळे हे घडले आहे. हे प्रकल्प चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचाच भाग आहे. आता इथंही अजून एक ट्विस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की SCO मधले बाकी 10 देश एकूण सदस्य देश आहे, त्यामध्ये भारत देखील एक आहे. भारत जर सोडला तर बाकी 9 जे सदस्य देश आहे हे चायनाच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला त्यांनी मान्यता दिलेली आहे. पण भारतानं अजून देखील चायनाच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला मान्यता दिलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर हा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे हा देखील या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा तिथं भाग आहे. पण हा भाग तिथं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मधून तिथं जातो आणि म्हणूनच भारतानं तिथे विरोध दर्शवलेला आहे. भारतानं म्हटलेलं आहे की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर देखील भारताचाच अविभाज्य भाग आहे, तो इलिगली पाकिस्ताननं घेतलेला आहे. म्हणून चायनानं तो जो काही रोड आणि रेल्वे लाईन आहे किंवा ऑइल पाईपलाईन आहे जी पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मधनं जात आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अंतर्गत, ती थांबवावी. मगच आपण तिथं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला एक्सेप्टन्स देऊ. पण चायना त्यासाठी तयार नाहीये. आता भारत आणि SCOचं इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, 2017 साली भारत या संस्थेचा पूर्णवेळ सदस्य बनला. SCO सदस्यत्वामुळे भारताला मध्य आशियाई देशांची सहकार्याची व्याप्ती वाढवता येणे शक्य होते, ज्यांचे स्थापनेपासून भारताशी विशेष घनिष्ठ संबंध राहिले नाहीत आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीनं भारताची पद देखील वाढेल, म्हणून आपला प्रमुख उद्देश आहे. आता SCO मधील महत्वाची कायमस्वरूपी रचना म्हणजे प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचना, ज्याला रॅट्स म्हणतात, रिजनल अँटी टेररिझम स्ट्रक्चर. त्यामुळे संस्थेतील सदस्य
दहशतवाद विरोधी पावले उचलतात, सदस्य देशांकडून येणाऱ्या प्रमुख गुप्तचर माहितीचे विश्लेषण करतात आणि दहशतवादी हालचाली तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीच्या माहितीवरही चर्चा करतात. म्हणजे एक प्रकारे जर बघायला गेलं तर ही जी रॅट संघटना आहे, या रॅट संघटनेच्या प्रमुख उद्दिष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, की या भागामध्ये जो काही दहशतवाद फोफावलेला आहे त्याला कंट्रोल करणं, त्याची गुप्तचर माहिती एकमेकांना प्रोव्हाइड करणं आणि त्याच्यावर विचार विनिमय करून कारवाई करणं. दहशतवादासह ऊर्जेसाठीची वाढती मागणी बघता भारतासाठी ही संस्था महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आताच तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की मध्य आशिया हे जे रिजन आहे, या रिजनमध्ये प्रामुख्याने वायू आणि तेलाचे साठे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, तर ते भारताला टॅप करायचे आहे, हे भारताचा प्रमुख उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही संघटना काय आहे, याची निर्मिती कशी झाली, याचे उद्दिष्ट काय आहे आणि भारताच्या अनुषंगाने याचं महत्व काय आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वपूर्ण आहे आणि यावर डेफिनेटली तुम्हाला प्रश्न तिथे विचारल्या जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.